मूर्तिजापूर शासनाकडून नावावर शेती करून देण्याचा आमिष दाखवून मूर्तिजापूर तालुक्यातील 174 भूमिहीन आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांची तब्बल 73 लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली आहे। फसवणूक करणाऱ्या टोळीचा आर्थिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केलाय। या प्रकरणातील मुख्य सूत्रधार प्रकाश कटारिया याला खामगावातून अटक करण्यात आली आहे। कटारिया आणि त्याच्या टोळीनं राज्य सरकारच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजनेचा आधार घेत बनावट कागदपत्रे आणि खोटे सातबारे तयार करून पीडितांना जमीन मिळवून देण्याचं खोटं आश्वासन दिलं। नागोली, कव्हळा आणि जामठी खुर्द या गावांमध्ये बैठका घेऊन नागरिकांकडून 30 ते 50 हजार रुपये प्रतिव्यक्ती असे पैसे फोनपे किंवा इतर डिजिटल माध्यमातून वसूल केले। या फसवणुकीत कटारियासह त्याची पत्नी निकिता, मुलगा गौरव तसंच रवी वाघ, वैशाली वाघ, अश्विन जाधव आणि सलीम शेख यांचा समावेश आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत नागोली येथील सतीश कोकणे यांनी 12 मार्च रोजी तक्रार केली होती। प्रकरणातील मोठी रक्कम आणि गुन्ह्याचा पद्धतशीर प्रकार लक्षात घेता तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला। तपासादरम्यान आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख तपन कोल्हे यांच्या पथकाला कटारिया खामगावात असल्याची माहिती मिळाली। शनिवारी सापळा रचून त्याला अटक करण्यात आली। इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे।